मुंबईतील घाटकोपर भागात मध्यरात्री 3-3:30च्या सुमारास दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. चिराग नगर येथील गौशिया चाळीवर ढिगारा कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोघांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालाय. पालिकेचा अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी, संबंधित वीज वितरण कंपनी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. पालिकेच्या मुंबई अग्निशामक दलानं दिलेल्या माहितीनुसार 12 ऑगस्ट रोजी पहाटे 3:48 या घटनेची नोंद झाली. चिराग नगर भागातील राठोड मेडिकल जवळ ही दरड कोसळली आणि त्याचा ढिगारा गौशिया चाळीवर पडला. या घटनेनंतर पालिकेचा अग्निशामक दल, पोलीस, वॉर्ड कर्मचारी आणि संबंधित वीज वितरण कंपनी त्याचबरोबर रुग्णवाहिका या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ढिगाराखाली अडकलेल्या नागरिकांचा सध्या शोध सुरू आहे, तर आपत्कालीन पथकाकडून देखील बचाव कार्य हे वेगानं सुरू आहे. दरम्यान पाऊस सुरू असल्यानं अशोकनगर येथे ही दरड कोसळली. आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती डीसीपी गणेश शिंदे यांनी दिली आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे बचाव कार्यासाठी अनेक पथकं देखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. मेरा नाम रीना है, मेरी बहन फंसी है, मेरे बहन के हस्बैंड फंसे हैं, उसमें उनके 2 बच्चे हैं। तो क्या जानकारी मिली है कुछ? अभी कुछ भी जानकारी नहीं मिली, सब लोग चक्कर हटा रहे हैं, कुछ पता ही नहीं चल रहा है। जाने नहीं दे रहा? नहीं, अंदर नहीं जाने दे रहे हैं। बात करने की भी कोशिश। मोबाइल मिला लेकिन बात नहीं हो पा रही। मोबाइल चल के पा गए हम लोग। अच्छा, दो बच्चे वो दोनों फंसे हैं। अच्छा, आप 2 दिन से पहले ये गांव से आए थे? मैं नहीं, वो लोग आए थे जो फंसे हैं, वो लोग देखो पहले गाँव से आए थे। अच्छा, कुछ जानकारी ऐसी भी है, नोटिस किया गया था इन घरों को कि यहाँ से हट जाइए? भाड़े के बारे में मुझे जानकारी नहीं, नोटिस दिया जाता है जो भाड़े से रहते हैं, ये नहीं पता था मुझे। सामने वाले से दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना आता 3 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दुर्घटनेत बाधित झालेल्या घरांचं पुनर्वसन केलं जाईल असं देखील आश्वस्त करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या संदर्भात अधिकची माहिती दिली. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या आधीच अशोकनगर या ठिकाणी डोंगराच्या कडेला लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. दरड कोसळून या ठिकाणी 1-2-4 घरं जी आहेत ती दबलेली आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि बाकी 3-4 लोक आतमध्ये असण्याची शक्यता आहे. त्यांच्याबाबत बचाव कार्य BMCचे, फायर ब्रिगेडचे लोक आणि पोलीस यांचे संयुक्तरित्या चालू आहे आणि यावर स्थानिक नागरिकांची सुद्धा मदत घेत आहोत. आत्तापर्यंत त्याचं काम पुढे चालू आहे आणि 2 लोकांना तिथे पाठवलं. अजून किती लोक? 3-4 लोक खाली असू शकतील. निश्चित आकडा नंतर कळू शकेल. कुठला एरिया? हे अशोकनगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये 2 मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत. अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे. त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि BMC हे सर्व काम करत आहेत.